पण नवीन असो की जुना, लेट आल्यावर शिक्षाही होणारच. तुला 7 मिनिटं उशीर झाला यायला. आता 7 मिनिटं अंगठे धरून उभं राहायचं. चल उभा राहा, उभा राहा. वाघ खाली. नीट वाघ. वाघ. सायलेन्स. उठ. उठून उभा राहा. बघितलंस, फिटनेस नसलं की असं होतं. साधे अंगठे पकडता येत नाही. आत्ताच अशी अवस्था आहे, मोठं झाल्यावर काय होणार आहे? एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आपल्यासाठी फिटनेस आणि हेल्थ ही प्रायोरिटी असली पाहिजे. तरच आपलं आयुष्य चांगलं घडेल. कारण हेल्थ इज बरोबर. तुला अंगठे पकडता येत नाही ना? मग 7 मिनिटं ग्राउंडवर न थांबता धावायचं. लगेच स्टार्ट. वॉर्मअप स्टार्ट. 5. अंगात दम नाही का? 5. कम ऑन. 5. जो व्हेन्यू मिळेल त्यावर काम भागवं लागतं. पण मग प्रॉब्लेम काय आहे यात? अहो, प्रत्येक कामात तडजोडी असतेच ना. अहो पण त्याला काही लिमिट आहे की नाही? ते जे व्हेन्यूचे ओनर्स असतात ना, आमच्या कामामध्ये किती इंटरफेअर करतात तुम्हाला काही कल्पना नाही. मध्ये एका लग्नात वरातीची वेळ झाली होती आणि म्युझिक बंद करून टाकली. तर उशीर होतोय, घाई कर. एकदा तर एका व्हेन्यूमध्ये मधमाशाचं पोळं सापडले. अरे बापरे. एक्झॅक्टली. मग तुम्ही विचार करा ना, अशा सगळ्यामध्ये जर आपलं स्वतःचं एक व्हेन्यू असेल तर किती फायदा होईल. हो, पण मग भास्कर भाऊजींच्या विरोधाचं कारण काय आहे? कारण तो तसाच आहे, कायम घाबरत घाबरत डिसिजन घेत असतो. अवनी, मला माहिती आहे की मी आकाश इतका हुशार नाही आहे. मला नाही कोणते निर्णय घेता येत, मला नाही पुढे पुढे करता येत. पण याचा अर्थ असा नाही ना अवनी की मला काहीच कळत नाही. बिझनेसचा सगळा बॅकएंड मी सांभाळतो. साधा अकाउंटंट असलो तरी तेही काम तितकंच महत्वाचं आहे. आकाश क्लायंटला त्या मोठ्या मोठ्या कमिटमेंट देतो ना, तेव्हा त्या पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा मी जोडतो. मला हे सर्व माहित नाहीये का? माहिती आहे ना, तरी पण तू त्याची बाजू कशी घेतेस सांग मला. घरातल्या कोणालाच कळत नाहीये का आकाशच्या या इन्व्हेस्टमेंटमुळे फक्त चिनू मुनूचं नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचं, आदित्यचं सुद्धा भविष्य धोक्यात येऊ शकतं. अरे हे कर्ज फेडलं नाही ना तर रस्त्यावर येऊ आपण. हळू बोला ना. अरे काय हळू बोला? चुकीचं बोलतोय का मी? सांग मला, चुकीचं बोलतोय का? नाही, माझ्या डिसिजन मध्ये रिस्क आहे, प्रश्नच नाही. पण मग काय आयुष्यभर असं सेफ कामं करत राहायची? एका विशिष्ट वेळेनंतर जसं कुटुंब वाढतं तसं बिझनेस वाढायला नको का? दादासारखं फायनान्स कोणीही मॅनेज करू शकत नाही, पण त्याचा हे जे रिस्क न घेण्याचा स्वभाव आहे ना, तोच नेहमी आड येतो. कळतंय मला, पण तुम्ही म्हणताय ती रिस्क आत्ताच घेतली पाहिजे असं काही आहे का? अजून काही वर्ष नाही थांबता येणार? नाही म्हणजे तोपर्यंत भास्कर भाऊजींच्या मनाची तयारी पण होईल ना. वसुंधरा, हा आपल्या कंपनीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मार्केट आता त्याच्या टॉप प्राइम मध्ये. आत्ता नाही तर कधी. आपली मुलं मोठी होतात, आता त्यांच्या गरजा वाढतायत. उद्या जर अदिती येऊन बोलली की मला परदेशात जायचं शिक्षणाला, तर आपण तिला काय सांगायचं? नाही आता नाही, काही वर्षाने ट्राय कर. चेनू मनू बनीची फीस किती आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आपलं पूर्ण कुटुंब या 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 बिझनेसवर अवलंबून. आणि या सगळ्यामध्ये बिझनेस न वाढवणं हे प्रॅक्टिकल नाही. येतंय माझ्या लक्षात. पण मग हीच गोष्ट जे तुम्ही मला इतकी छान समजावून सांगितली ती त्यांना पण समजवा. ते नक्कीच सपोर्ट करतील तुम्हाला. करतील, मी म्हणते ना. मला खात्री आहे. आणि मी आहे ना तुमच्या बरोबर. पूर्ण अपूर्ण तू तरी पूर्ण
पासून आसवाना पुसू असे भान राखायचे. शोधूया नव्या खोडा कर्तव्या हे पुन्हा. झोपल्या मुली? हो, थँक्यू. शांतपणे माझं बोलणं ऐकलं त्याबद्दल रिअली थँक्यू. हो, इट्स ओके. एनिवेज उशीर झालाय खूप, आपण पण झोपूयात आता. वसुंधरा, तुम्ही खाली का झोपताय? वर झोपा ना. आता तर बनी पण नाहीये, तुम्हाला खूप एकटं वाटेल. नाही, नको, मी झोपते इथेच. गुड नाईट. गुड नाईट.